काय लाखात एक सून? बरोबर आहे. सून कशी पटेल तसं आणि आवडेल तेच बोलते. आणि मुलगा नालायक, कारण तो खरं बोलतो. बघूया ना निलिमा आत्या यांना भाऊ म्हणून स्वीकारते की नाही. शक्य नाही. हॅलो हॅलो हॅलो. देसाई अहो पावसाची लक्षण आहे. कॅब बुक झाली की नाही? अहो केली होती हो, आता 2 मिनिटावर त्याने कॅन्सल केली. दुसरी करतो. अरे माझगावकर काय आज ऑफिसला एकदम उशिरा? आज सरळ दांडी. काय दांडी? तुम्ही चक्क दांडी मारताय? नाही म्हणजे घरी सगळं ठीक आहे ना? नाही घरी सगळं एकदम उत्तम आहे. आणि आज आणखीनच जास्त उत्तम होणार आहे. का नाही म्हणजे? आज माझ्या बहिणीला आणणार आहे मी घरी. बहीण? तुम्हाला बहीण आहे? नाही म्हणजे इतके वर्षात कधी बघितली नाही ना. मी तरी कुठे बघितलं होतं. हा म्हणजे बऱ्याच दिवसात गाठभेट झाली नाही ना आमची. आज मी तिला बऱ्याच दिवसांनी भेटणार आहे. बरोबर. माझगावकर ही पिशवी कसली हो? नाही यात शिरा आहे शिरा. हो हो हो. आणि यात भैरवीने तिच्यासाठी नवीन साडी दिली आहे. अरे वा. वा वा माझगावकर, मग आमची कधी भेट घडवून आणताय? अरे घेऊन येतोच आहे ना मी तिला घरी. अरे वा. म्हणजे यंदाची भाऊबीज आणि दिवाळी माझगावकर एकदम दणक्यात करणारच दिसतंय. हा माझी दिवाळी आणि माझा दसरा दोन्ही आजच आहे. आज माझी नीलू भेटणार आहे मला. छान. बरं मी निघतो. अरे तू काय हे राहू दे माझ्याकडे. हे राहू दे. चला. कमाल आहे. माझगावकर आज खूप एक्साइटेड आहेत नाही? हो ना. अहो बहिणीला भेटायला चाललेत ना. ए बंटी पान. या इकडनं या इकडनं. हा जरा सावकाश हा. निसरड. अरे फुकणीच्या दिसत नाही का रे तुला? मुस्काट फोडू काय तुझं? तरी मी ईश्वर काकांना म्हणलं होतं तुम्हाला इथं पाठवू नका म्हणून, पण तुम्ही ऐकाल तरी शपथ मामा. काय बोलायचं आता? अरे सलाम परशु शेठ. अरे झेपत नाही तर कशाला पितो रे एवढे? जा घरला जा नाही जा. सॉरी मामा. मामा या. हे बघा त्या तिकडं त्या वरच्या अंगाला ते बघा तिकडं. हा तिथं त्या जाधव वहिनी राहतात आणि त्यांच्या वरच्या माळ्यावरतीच कुलकर्णी काकू राहतात. हा इथं राहते निलिमा? होय. कधीपासून? झालं असतील एक 8-10 वर्ष झालं असतील बघा. कशी आहे रे ती? नाही म्हणजे त्या जास्ती कुणाशी बोलत नाहीत. हा पण फुलराणी जेव्हा पोरींना घेऊन गावावरून आली होती ना, तेव्हा पोरींसाठी त्या कपडे शिवून घेऊन आल्या होत्या. दीपक जाधव. आज मी माझ्या बहिणीला घरी घेऊन जाणार. नीलू मला ओळखलंस? अगं मी तुझा भाऊ अशोक, तुझा पार्टाला.
मामा काय झालं हा वहिनीने असं दार का लावून घेतलं? नाही का माहिती. जाधव वहिनी, ओ जाधव वहिनी, अहो दार उघडा. तुम्हाला भेटायला बघा तुमचा भाऊ आलाय. दार उघडा. अहो तुम्ही भेटणार म्हणून त्यांना एवढा आनंद झाला की मी त्यांना नको नको म्हणत होतो, तरी पण ते आपल्या ह्या एरियात आले. एक डाव त्यांच्याशी बोलून घ्या ना. जाधव वहिनी, ओ जाधव वहिनी, दार उघडाला. अहो झालं गेलं गगेला मिळालं. अहो झगडे कोणाचे नाही होत. अहो तुमचे जे काही झगडे झाले असतील ते तुम्ही आपसात मिटवून घ्या हो. पण एक डाव मामाशी बोला हो. दादा वहिनी, दार उघडाला. अहो हे माझ्या नाही नात्याचे ना गोट्याचे, त्यांनी पण आमच्यावरती लय माया करतात हो. तुम्ही दोघं तर एकाच मायेची लेकरं आहात ना. अहो जीव ओळून टाकतील हो तुमच्यावर. अहो म्हातारा माणूस या पावसापाने तिथं पायपीट करत तुमच्या दाराशी आलाय आणि तुम्ही असं दार लावून घेतलंय. जाधव वहिनी, हे बघा तुम्हाला शेवटचं सांगतोय, हे अशोक मामा माझ्यासाठी बापावानी आहेत. माझ्या बापाचा अपमान झालेला म्या खपून घेणार नाही. दार उघडा. म्या तुम्हाला शेवटचं सांगतोय, दार उघडा, नाहीतर म्या दार तोडत. परसू तुझा पण बाबा तुझा मी बघतो काय ते. तुझा मला तू इकडचा रस्ता दाखवलास ना, थँक्यू व्हेरी मच. आता मी बघतो काय ते. हा तुझा बरं, मी माझ्या घरला थांबलं. तुम्हाला काय लागलं तर मला फोन करा. साहेब, ओ साहेब, काय आलं? ओ साहेब, चहा हवा? नको जाणू. काय वाटतंय का तुम्हाला? नाही पाणी वगैरे काय? नाही, मी थोडा वेळ इथं बसलो तर चालेल ना? ओ बसा ना, आपलीच टपरी आहे काय, बसा. साहेब, तुम्ही एक मोठा डाव खेळला. मोठा डाव म्हणजे? परवा तुम्ही ज्याच्याकडून 10% कमिशन घेतलं. हा, तो बिल्डर ना. हा, तोच तो बिल्डर जो आता बिल्डिंग बांधतोय. त्याला तुमच्यासारखा मोठ्या घरातला चिकला चोपडा माणूस हवाय. मी मोठ्या घरातला? अहो काहीतरीच काय. माझ्या वडिलांनी एक छोटस घर सोडलं ना तर आयुष्यात काही कमवलं नाहीये. अहो पण आता ते तुम्ही कमवू शकाल. कसं? काय काम आहे? सोपं आहे. बँकेत बिल्डरचा माणूस म्हणून जायचं, लोन उचलायचं. हा, पण त्यात माझा काय फायदा आहे? कमिशन. मोठा बिल्डर, मोठं कमिशन. आणि रिस्क काय आहे? बँकेसमोर बिल्डरचा माणूस म्हणून, कंपनीचा मालक म्हणून सही तुम्ही करणार. हो, असं कसं चालेल? हा फ्रॉड झाला. काय नाही हो, ही स्टँडर्ड प्रॅक्टिस आहे. सगळे हेच करतात. आता एका माणसाला एवढी सगळी कर्ज मिळत नाही आणि ज्या कंपन्या आहेत त्यांच्यावर आधीच मोठं कर्ज आहे. मग हे मोठे मोठे बिल्डर्स छोट्या छोट्या कंपन्यांच्या नावाने कर्ज काढतात. तसंच तुमच्या नावाने कंपनी काढली जाईल आणि त्याच्यावर
तुम्हाला कर्ज घ्यायचं, फेडणार बिल्डरच, पण कमिशन तुम्हाला मिळणार. अहो साहेब, विचार कसला करताय? अहो सिनेमातला हिरो सारखा चेहरा आहे तुमचा, फाड फाड इंग्लिश बोलता, याचा फायदा तुम्ही उचला. चला, आपल्याला हे जमत नाही ना, म्हणून आपण इकडे बसलोय बोंबलत. पण साहेब, पैसे इकडचे तिकडे करा, पैसे व्याजाने द्या, सावकारी करा. साहेब, तुमच्या वडिलांनीच काय, पण तुमच्या 7 पिढ्यांनी जेवढं कमवलं नाही तेवढं तुम्ही कमवाल.